महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक। आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती। नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असताना शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रभाग क्रमांक 26 मध्ये भव्य चौक सभेचे आयोजन करण्यात आले। संजयनगर येथील मारुती मंदिर आणि देवी मंदिर परिसरात ही चौक सभा उत्साहात पार पडली। या चौक सभेला माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्यासह उमेदवार नयना जाधव, निवृत्ती इंगोले आणि हर्षदा गायकर यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित केले। आपल्या भाषणातून उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला। यावेळी उपस्थित नागरिकांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत आणि येत्या 15 तारखेला गुलाल तुमच्यावरच पडणार असा ठाम विश्वास नागरिकांनी चारही उमेदवारांना दिला आहे। या चौक सभेत परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता। संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात आपल्यासाठी स्वागत या ठिकाणी करूया। आपण सर्वजण वेळात वेळ काढून अतिशय छोट्याशा नियोजनाच्या या प्रसंगी आपल्या या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतो। मिस्टर गिलबिल यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलावे। चौक सभेनिमित्त उपस्थित सन्माननीय भागवत आरोटे, निवृत्ती अण्णा इंगोले, आमचे सरपंच गायधनी भाऊ, आमचे मार्गदर्शक गिरबिले काका, मधुशेठ, फडमामा असतील, चव्हाण मामा असतील, संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनी, आज आपण इथे शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही चारही उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी, शिवसेना पक्षाची बाजू ऐकून घेण्यासाठी तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात। त्यासाठी मी सगळे उपस्थितांचे शिवसेना पक्षाच्या वतीने स्वागत करते। भरपूर कामं केलेली आहे आणि अजून पण आपल्याला कामं करून द्यायची असतील तर तुम्ही त्यांना सर्वस्वासाठी विजय करा, माझी इच्छा आहे। आणि आपण चारही उमेदवार तुम्ही त्यांना 15 तारखेला मेसेज निवडून आणा अशी माझी विनंती। जय भवानी, सांगावं आणि शिवसेनेला मतदान करावं हीच माझी अपेक्षा आहे। माझे कुटुंबाचे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आवाज कुणाचा? अरे आवाज कुणाचा? पण बोलावी ही विनंती। दुर्गेताई यांना विनंती करतो की त्यांनी बोलावे। यांना विनंती करतो कृपया या सगळे आपले माणसं आहे, 2 शब्द बोला ना। काय अपेक्षा आहे, काय केलं पाहिजे? दुर्गेताई तुम्ही बोलायला पाहिजे होते। भागवत आरोटे, हर्षदा गायकर, नयना जाधव तर यांना आपल्याला भरघोस मतांनी निवडून द्यायचंय। नुसतं निवडून द्यायचं नाही, त्यांच्याकडे आपल्याला काम करून घ्यायचंय। आपल्या संजीवनाची परिस्थिती पाहिजे, रस्त्याची काय परिस्थिती झालेली आहे, खड्डे पडलेले, तर त्याचं डांबरीकरण किंवा आपल्याला काँक्रिटीकरण हे झालंच पाहिजे। त्यासाठी येत्या 15 तारखेला सर्वांनी एकजूट करून त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आपल्याला। ती सर्वांनी त्याची दखल घ्यावी। 15 जानेवारीला आपलं मतदान भरवायचं आहे आणि 4 उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्यायचंय ही मी अपेक्षा करतो। 15 तारखेला तुम्ही शिवसेनेला मतदान करावं ही एक अपेक्षा घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत। परंतु प्रचारादरम्यान आम्हाला बघायला मिळाले की माझ्या माता भगिनींना अजून देखील प्रश्न आहे की नेमकी मतदान किती करायचं आणि कसं करायचं। बघा 2017ला देखील आपण 4 मतदानच्या प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत। 2017 देखील आपण 4 जणांना मतदान केलेलं आहे आणि यावेळेस देखील आपल्याला 4 जणांना मतदान करायचं आहे, परंतु त्यात थोडासा बदल आहे। 2017ला आपण अ ब क ड असे 4 मशीन
आपल्या समोर मतदान करताना आपण बघितले होते. परंतु आता आपल्याला अ ब क ड असे 4 मतदान करायचंय, परंतु ते 2 मशीनवर करायचंय. तुम्हाला सगळ्यांना हे कार्ड घरपोच आलं असणार आहे. तुमच्यापर्यंत हे कार्ड देण्याचा आमचा प्रयत्नच तो होता की तुम्हाला छोटीशी मतदान प्रक्रिया समजून सांगण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न होता. त्या कार्डमध्ये आपण पाठीमागे दिलेलं आहे की आपण 2 मशीन ठेवणार आहोत. अ आणि ब, क आणि ड अशा 2 मशीन असणार आहे. तुम्हाला एका मशीनवर 2 मतदान करायचंय, म्हणजे अशा 2 मशीन असणार आहे. टोटल तुम्हाला 4 मतदान करायचंय. जेव्हा तुम्ही 4 मतदान करणार तेव्हा तुमची मतदान प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आणि त्या वेळेनंतर ते मशीन वाजणार आहे. हा सगळा गोंधळ नाही लक्षात आला की बाबा किती आणि कसे काय मतदान करायचंय. तर सरळ आणि सोपं, जिथे धनुष्यबाण दिसेल त्याच्या समोरचं बटन दाबायचंय आणि तुम्ही आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्यायची. आणि प्रभाग 26 मधून मी शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी करत आहे. खरं तर आम्ही 4ही उमेदवार शिवसेना पक्षातर्फे प्रभाग 26 मधून उमेदवारी करत आहोत. हर्षदाताई गायकर, भागवत भाऊ आरोटे, निवृत्ती अण्णा इंगोले आणि मी नैना निलेश जाधव. खरं तर आपले लाडके भाऊ सत्तेत आले आणि आपली चंगळच झाली म्हणायची. आपल्या विकास कामं तसेच योजना यांची सांगड झाली. तसेच तळागाळातील शेतकरी असो कोणी असो त्यांच्या प्रत्येक गोष्टींना मदत करत आपले भाऊ कधी लाडके झाले हे समजलंच नाही. आमची प्रचार रॅली सुरू होती. त्या रॅली दरम्यान एक मावशी आम्हाला भेटल्या आणि काहींचे हप्ते पडलेले होते, काहींचे बाकी आहेत. आनंदाने सांगत होत्या की आमचा हप्ता पडला बरं का ताई. आणि दुसऱ्या त्यांनी मला आता तेच सांगितलं, त्यांना मी तेच सांगितलं की 14 तारखेला तुमचाही हप्ता पडणार आहे. खरं त्यांनी सुवर्ण योजना आणली, ती काळजी आपल्या शिंदे साहेबांनी घेतली. मला वाटतं म्हणूनच आणि विकास कामं आपले जे काही प्रभाग 26 मध्ये 250 कामं आपली विकास कामं झालेली आहे. रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण झालेले आहे, LED लाईट्स बसवलेल्या आहेत. तसेच आपले नंदिनी नदीला समांतर असा पूल, त्यांनी जी ट्रॅफिक व्हायची त्या एरियामध्ये समांतर असे पूल करण्यात आलेले आहेत. 3 टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत. अशी सारी भरपूर सारी विकास कामं ही शिंदे साहेबांनी त्यांच्या काळामध्ये केली आहे. मला शिवसेना पक्षातर्फे उमेदवारी करत आहोत. तर तुम्ही नक्कीच धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हा 4ही उमेदवारांना विजयी करावं अशी मी माझ्या माता बंधू भगिनींना मी विनंती करेन. धन्यवाद. सगळी उपस्थित सन्माननीय सहकारी नगरसेवक मधुकर शेठ जाधव, हर्षदाताई गायकर, सन्माननीय आमचे ज्येष्ठ आयल काका, फडमामा, जाधवदादी, बादशाह भाऊ, सन्माननीय आमच्या पक्षाचे जुने जाणते आमचे सहकारी प्रभाकर गिलबिले, सन्माननीय सरपंच गावदेलीजी, सन्माननीय मदन शेठ गायकवाड आणि माझ्या समोर बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माता आणि बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, खरं तर 2017 मध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही नगरसेवक झालो आणि या प्रभागात आपल्याला माहिती आहे साधे रस्तेही व्यवस्थित नव्हते. ते रस्ते आपण प्रत्येक नगरात कुठेही रस्ता बाकी ठेवला नव्हता. प्रत्येक नगरात आधी पाईपलाईन टाकल्या, ड्रेनेज लाईन जिथं नव्हतं तिथे टाकल्या, पाण्याच्या लाईन जिथं छोट्या होत्या तिथं मोठ्या केल्या आणि सर्व रस्ते केले. या मग राहिला होता प्रश्न, ज्या सभामंडपात आपण उभे आहे तिथं 25 वर्षापासून संजय नगरकर माजी नगरसेवक असं त्यांना सांगत होते की आमच्या इथे एक सभामंडप हवा आहे. तर त्या कोणत्याही नगरसेवकांनी एक सभामंडप सुद्धा इथं साधा केला नाही. आणि नागरिकांना जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही ठरवलं पत्राचा मोठा एक डोम करू. परंतु माझ्या ज्येष्ठांची मागणी होती की नाही भाऊ, आपल्याला स्लॅबचाच सभामंडप पाहिजे आणि तो आपण केला आणि आज आपण त्याच्यात सभा घेत आहोत. खरं तर या सभामंडपाचं झालं लोकार्पण पण आपण घेतलं नाही. अशी जवळजवळ 150 कामं आहे की त्यांचं लोकार्पणच झालं नाही. कारण काम करता करता कामच इतकी करत होतो आम्ही की याचं लोकार्पण घ्यायला वेळच नव्हता. म्हणजे प्रत्येक वेळेस एक नवीन फाईल मंजूर करणं आणि माझ्या नागरिकांना काम कसं होईल हेच
आमचं धोरण होतं की सर्व करत असताना आपण बघितलं असेल या प्रभागात 7 पूल उभे केली, 3 नंदिनी नदीवर, 116 पॉईंट जवळ 1, मळे परिसरात 2 आणि जो दत्त मंदिरला आता आपल्याला पूल दिसत नाहीये त्या पुलाचं उद्घाटन झालं आणि ढोंगरे म्हणून त्या शेतकऱ्यांनी तो पूल होऊन दिला नाही. एकदा आपण खान बांगला ते दत्त मंदिर हा रुंदीकरणासाठी रस्ता धरला होता आणि जितू बोलले म्हणून त्यांनी त्यांच्या जागेसमोर तो रोड होऊन दिला नाही. आपण अशी एकही गोष्ट या प्रभागात सोडली नाही की ती माझ्या नागरिकांना मिळणार नाही, माझ्या माता भगिनींना मिळणार नाही. आपण जर चांगल्या प्रभागाचा अभ्यास केला तर पहिलं काम होतं या भागात स्मशानभूमी होणं जरुरी होतं आणि सर्वात पहिलं जर काही मंजूर केलं असेल तर स्मशानभूमी मंजूर केली आणि तिचं उद्घाटन सन्माननीय खासदार हेमंतजी गोडसे यांच्या हस्ते झालं. परंतु माजी नगरसेवक तिथून म्हणत होते स्मशानभूमी होईल, त्यांनी केली तर नाही पण त्यांच्या बापाची नावाने केस टाकून ती स्मशानभूमी बंद करण्याचं काम मात्र माजी नगरसेवक त्यांनी केलं आणि आज त्या स्मशानभूमीची केस कोर्टात चालू आहे. स्मशानभूमी होऊ शकली नाही. म्हणजे स्मशानभूमी मंजूर जर असती, ती जर झाली असती तर कोविड मध्ये आपल्याला इथं लाईन लावायची जरूरत पडली नसती. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती होती, जर कोणाची डेथ झाली तर नंबर लावा लागायचा आणि ती परिस्थिती आपण सर्वांनी कोविड मध्ये पाहिली. लगेच आयुक्तांना पत्र देऊन ती लाईन नवीन पकडायला सांगितली आणि आज डायरेक्टली गंगापूरवरून पाईपलाईनचं काम चालू आहे आणि 1-1.5 महिन्यात माझ्या मते ती पाईपलाईन होईल. ती झाल्यानंतर भाऊ परत आपल्यापर्यंत पाणी जाईल यात काही शंका नाही. एकही काम त्याच्यात बाकी राहिलेलं नाही. जी आता रस्त्याची कामं चालू आहे, कॉन्क्रिटीकरण आम्ही सांगतोय, संजयनगरला कॉन्क्रिटीकरण चालू आहे. आपण बघितलं असेल ज्या लोकांना आम्ही मदत मागितलं नाही त्यांचे सुद्धा रस्ते कॉन्क्रीट करून दिले. मला खात्री आहे माझ्या कामावर आणि माझ्या नागरिकांवर माझा विश्वास आहे, कारण मी प्रत्येकाला जेव्हा फोन येतो नक्कीच त्याला रिटर्न फोन करतो, भाऊ काय काम होतं, काही भेदभाव केला नाही, तो कोणत्या समाजाचा हे बघितलं नाही. इस्टिमेट करण्याचं काम, पत्र देण्याचं काम, माझ्याकडे पेपरच्या बातम्या आपणही वाचल्या आहेत. आपण सन्माननीय गिरीश महाजन मंत्री झाले, मुख्यमंत्री फडणवीस साहेब झाले, त्यांना आपण 1 वर्षापूर्वी पत्र दिलं होतं की आमचा कुंभमेळ्याच्या निधीमधून किंवा आपल्या निधीमधून तो रोड पकडावं. 116 पॉईंट ते गरवारे, 116 पॉईंट ते पपई नर्सरी आणि आज त्या रोडचं काम चालू झालं आपल्याला. आणि नुसता रोड पकडला नाही, तो रोड समृद्धी सारखा पकडलेला आहे. 6 पदरी रोड, त्यामध्ये आपण पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन, जेव्हाही निवडून येऊ तेव्हा नक्की तो फुटपाथ बंद करू हा शब्द आहे. आणि हा रोड तुम्हाला सांगतो परत 20 ते 25 वर्षपर्यंत खराब होणार नाही असं काम आपण केलं. जो 116 पॉईंट वर चुंचळा ते बेलगाव ढगा आणि बेलगाव ढगावरून त्र्यंबक रोडला जाण्यासाठी तोही रस्ता आपण 2018 मध्ये पकडला होता. तुम्हाला माहितीच आहे आणि तुम्हाला माहिती आम्ही बोलतो ते करतो, ही शिवसेना आहे. आणि म्हणून सांगतो तुम्ही फक्त 4 नगरसेवक निवडून द्या, माझी जबाबदारी आहे या प्रभागाचा प्रत्येक रस्ता आपल्याला काँग्रेसचा दिसेल आणि त्याच्या शेजारी पेवर ब्लॉक दिसेल. हाही प्रभाग 26 हा नक्कीच कॉलेज रोड, गंगापूर रोड सारखा असेल असं अभिवचन आपल्याला देतो. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु एकच विनंती करतो, येणाऱ्या 15 तारखेला आपण धनुष्यबाणासमोर बटन दाबून 4ही उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्यावा अशी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.